मुंबई विमानतळावर आज एक मोठा अपघात होता टळलेला आहे आणि त्या अनुषंगाने जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती अशी आहे की विमानतळावरती एक एअर इंडियाचा विमान होता जो टेक ऑफ भरणार होता, मात्र काही तांत्रिक बिघाड त्या विमानामध्ये झाला आणि तो मागे येत होता। दरम्यान एक इंडिगोचा जे विमान होता तो रनवेवर होता आणि या दोघे जो एअर इंडियाचा विमान आणि इंडिगोचा जो विमान आहे दोघांचे जे विंग म्हणजे पंख जे होतात ते एकमेकांना घासले। मात्र या घटनेमध्ये सुदैवाने कुणीही इजा झालेली नाही कोणालाही आणि कुणी जखमीही झालेला नाही। मात्र संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती इथली जी तपास यंत्रणा आहे आणि विमान प्राधिकरण जी आहे ती करत आहे। विमान अपघातचा हा जो प्रकार होता तो छोटा होता, तरी देखील या विमानामध्ये मोठ्या संख्येने पॅसेंजर होते। जर काही घडलं असता तर मोठा नुकसान झाला असता। सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही आणि सर्व प्रवासी जे आहेत ते सुरक्षित आहेत। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। आज परत एकदा मुंबई विमानतळावर एक मोठा हादसा होता वाचलेला आहे। एक एअर इंडियाचं विमान जे लगभग 7:15 वाजता त्यावर उडण्याच्या परिस्थितीत ते परत जात होतं धावपट्टीवर, पण त्यात टेक्निकल बिघाड झाला म्हणून ते परत येत होतं, टॅक्सी करून परत येत होतं। टॅक्सी म्हणजे तिथे रनवेच्या बाजूला असलेला जो रस्ता आहे त्याला टॅक्सी असं वे म्हणतात, त्याच्यावर ते येत होतं। अशा वेळेस हैदराबादवरून 6E791 ज्या इंडिगोचं विमान जे लँड झालेलं त्याच टॅक्सीवरून दुसऱ्या टॅक्सीवरून येत असताना दोघांचे विमानाचे पंख आहेत ते एक दुसऱ्याला घासला गेलेले आहेत। हा आपण छोटा हादसा म्हणू शकतो, पण ॲव्हिएशनमध्ये कुठचं छोटं नसतं, सगळं मोठंच असतं। कारण का इंडिगोमध्ये पण 174 पॅसेंजर 174 पॅसेंजर होते आणि एअर इंडियाच्या विमानामध्ये पण 146 पॅसेंजर्स होते। मग त्यामुळे ते घासल्यानंतर विमानाच्या पंखामध्ये फ्युअल असतं, त्याच्या बॉडीच्या खालच्या साईडला फ्युअल असतं, त्यामुळे हा एक छोटासा हादसा म्हणू शकतो आपण। तो मुंबई 7:30च्या सुमारास हा म्हणजे 7:45च्या सुमारास झालेला आहे आणि पॅसेंजर सगळे सुरक्षित आहेत। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।